हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो. तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल ते लवकरात लवकर पूर्ण हो. तर आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9:30. तर आज माझं शनिवारचं रुटीन कसं असतं सकाळचं तेच तुमच्याशी थोडक्यात मी शेअर करणार आहे. तर चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर चला मग आता मी चाललेले आहे किचनमध्ये. तर आता मी किचनमध्ये आलेलं आहे आणि मला बनवायचं आहे स्वरासाठी डब्बा. तर स्वराला आज कडधान्य द्यायचे आहे. तर स्कूलमध्ये जे टाईम टेबल दिलं आहे त्याच्यानुसार आज कडधान्य द्यायचं आहे. आणि रात्री मी कडधान्य भिजवायचं विसरले, त्याच्यामुळे दुकानातून मटकी आणली. मटकीची भाजी बनवायची आहे. दुकानामध्ये फार कमी मटकी मिळते आणि आपण घरी भिजवली की खूप जास्त होते. तर आता 10 वाजत आलेले आहे आणि मला नाश्ता आणि टिफिन दोन्ही सोबतच बनवायचं आहे. स्वराच्या बससाठी 10:30ला जावं लागतं, तर त्याच्या आधी हे सगळं झालं पाहिजे. तर स्वरा बोलली की मला आज नाश्त्यामध्ये मॅगी खायची आहे. तर इथं माझी मॅगीची तयारी चाललेली आहे. तर आता मॅगी आणि मटकीची भाजी दोन्ही सोबतच बनवणार आहे. तर त्याच्यासाठीच मी इथे कांदे घेतलेले आहे. तर कांदे असे धुवून चिरल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येत नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर इथे माझा कांदा वगैरे कट करून झाला आहे. तर आता इथे मी तेल ओतलेलं आहे. त्यानंतर इथं मटकी जी आहे ती धुवून घ्यायची आहे. तर जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो तेव्हा आपण अशी कामं केलं तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपलं जे काही काम असतं ते पटकन होतं. तर इथं तेल गरम होईपर्यंत मी बाकीची तयारीसुद्धा करून घेत असते. तर इथं मला जे काही मसाले लागणार आहे त्याच्यासाठी मी हा मसाल्याचा डब्बा काढून ठेवला आहे. त्याच्यानंतर आता इथं तेल गरम झालेलं आहे. तर कांदा मी परतण्यासाठी टाकलेला आहे. तर कांदा परतेपर्यंत मी इथं टोमॅटो चिरून ठेवते आहे. तर कोथिंबीरशिवाय भाज्यांना चव कसली. तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथं मी चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. तर स्वरा आलेले आहे मध्येच लोडबोड करायला. स्वराचं आवडीचं काम कोणतं असेल तर जे पॅकेट वगैरे असतं ते कात्रीने कट करायचं. तर इथं तिचं आता बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे. फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे. तर जो मॅगी मसाला असतो तो मी लास्टला टाकते. मॅगी मसाला असा आहे की तो थोडासा जरी आपण दुर्लक्ष केलं की लगेच करपतो. इथं मटकीसाठी जो कांदा टोमॅटो परतलेला आहे तो सुद्धा आता चांगला मॅश झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहे आणि आता इथे मटकी धुवून घालते आहे. तर माझी रेसिपी जी असते ती साधी आणि सिंपलच असते. तर आता इथं कोथिंबीर आणि मीठ टाकायचंच बाकी राहिलेलं आहे. तर मला भाज्यांमध्ये जो कोथिंबीरचा फ्लेवर असतो तो खूप आवडतो. तर फायनली इथं आता चवीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे. आणि मटकी सुक्की बनवायची आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आहे. तर आता इथं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर स्वरा आणि माझ्यासाठी दोघींसाठी मी ही मॅगी बनवते आहे. तर शौर्याला आज मॅगी देणार नाही आहे. तर शौर्य चहा चपाती खाणार आहे.
शौर्य अधूनमधून का केव्हा तरी मॅगी खातो. स्वरा सकाळी नाश्ता करायला नसते, त्याच्यामुळे मग तिला भेटत नाही खायला मॅगी. तसं मॅगी मुलांच्या शरीरासाठी चांगली नाहीच आहे, पण कधीतरी त्यांचा पण मूड असतो खाण्याचा. तर इथं गरमागरम मॅगी रेडी झालेली आहे आणि आता फक्त चपाती करायची बाकी राहिलेली आहे. चपाती होईपर्यंत स्वराचा नाश्ता वगैरे होईल. तर शौर्य काय अजून उठलेला नाही आहे, तर इथे मी चपाती वगैरे करून घेते. तर शौर्य आणि माझ्यासाठी मी इथं चहा ठेवलेला आहे, तर स्वराला चहा आवडत नाही. तर इथं स्वराचा टिफिन भरायचा बाकी राहिलेला आहे, पण मी पाण्याची बॉटल मगाशीच भरून दिलेली आहे. तर इथं छानपैकी अशी मसालेदार मटकी तयार झालेली आहे. स्वराला कडधान्य खूप म्हणजे खूप आवडतात. प्रत्येक घरातील स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी खूप म्हणजे खूप धडपडत असते, तर तिचा नक्कीच आदर करा. तर मी परवा गाजर घेतले होते, तर तिला गाजर खूप आवडतं, म्हणून आता इथं मी सॅलड म्हणून गाजर पण सोबत देणार आहे. तर इथं आहे चपाती, मटकीची भाजी, त्यानंतर इथं आहे सॅलड. तर हा स्वराचा खेड गटामधला टिफिनचा डब्बा आहे. तर गेल्या वर्षीचा पण तिचा टिफिनचा डब्बा आहे, पण त्याच्यामध्ये जास्त भाजी काही मावत नाही. हा जो निळा डब्बा आहे, हा तिच्या गेल्या वर्षीच्या टिफिनमधला डब्बा आहे. तर फायनली इथं स्वराचं आवरून झालेलं आहे. तर मी इथं स्वराला सोडवण्यासाठी आलेले आहे, तर आम्ही बसची वाट पाहतो आहे. तर फायनली इथं आता स्वराची बस आलेली आहे आणि स्वरा चाललेली आहे स्कूलला. तर आता शौर्याला दिवसभर करमणार नाही, तर स्वरा आता 5 वाजताच घरी येईल. आताच मी स्वराला बसमध्ये सोडवून आलेले आहे आणि शौर्य आता उठलेला आहे झोपेतून. शौर्याला उठल्या उठल्या दूध बॉर्नव्हिटा लागतो. शौ, काय चाललंय तुझं? काय पितोय तू? दूध. हां, दुधाने काय होतं? हां, दूध पिलं काय होतं? स्ट्रॉंग बनतं ना. आता शौर्याचे आंघोळ राहिलेले आहे आणि बाकीची सगळी कामं माझी झालेली आहे. तर आता मी नाश्ता वगैरे करून घेते. तर शौर्य पण नाश्ता करेन आणि मग त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घालेन. फक्त दुपारचं स्वयंपाक राहील. तर असं असतं माझं मॉर्निंगचं रुटीन. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.